नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या विशाल कोती यांच्या व्हिडिओला. खरं तर हा टोळीचा ऊस टोळीचा मुकादम मी ह्याला म्हणत होतो, पण हा खरंच टोळीचा मुकादम शोभतोय. आणि खरं तर आतापर्यंत त्याची जर्नी बघता ही खरंच अंडररेटेड राहिली आहे. आणि अंडररेटेड म्हणजे तसं म्हणता ना की ह्याला जास्त मराठी बोलता येत नाही, पण हा आता मी बघतोय 2-3 दिवस सोशल मीडियावरती चर्चा, हा पण विनर मटेरियल होऊ शकतो. कारण सुरुवातीपासून ह्याचा जर प्रवास बघितला तर सुरुवातीपासून ह्यानं एक टोळी फॉर्म केली होती आणि हा टोळीचा मुकादम होता. आणि ह्याच्या अंडररेटेड म्हणजे ह्याच्या सभोवताली सगळे प्लेयर खेळत होते. मग ते अनुश्री असू द्या, त्याच्यानंतर रुचिता दामदार असू द्या, सागर असू द्या, त्याच्यानंतर रोशन भजनकर असू द्या किंवा इतर कोण सहकारी असू द्या, हे सगळे त्याच्या सभोवताली खेळत होते आणि हा त्यांचा कॅप्टन होता सुरुवातीपासून. म्हणजे हा जो सांगेल तेच हे लोक ऐकायची. आणि हे तेव्हा रितेश भाऊनी सुद्धा एका धक्क्यावरती सांगितलं होतं की विशाल खरंच तू मास्टर माइंड आहेत. आणि ह्याला खरंच सीझनचा अनुभव होता. हा हिंदी बिग बॉस खेळून आलेला होता. त्यामुळे मराठी बिग बॉस कसं कोणाला कधी कोपच्यात घ्यायचं हे याला परफेक्ट माहित होतं. हा, आता तो रुचिता सोबत रिलेशनशिप मध्ये त्याने कबूल केल्यानंतर त्याला थोडंसं ट्रोलिंग झालं. त्याच्यानंतर अजून काही 2-3 गोष्टी होत्या, ज्या तुझे होठ खूप सुंदर देत आहे, असं मला किस करू वाटतं तुझ्या होताला, असं तो रुचिताला म्हटल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल केला होता. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्याचा गेम बघितला ना तर हा खरंच जबरदस्त होता. जबरदस्त म्हणजे टास्क मध्ये खतरनाक होता. लोकांशी जर रिलेशन बनवायचं होतं तर तो त्याच्यामध्ये जबरदस्त होता. म्हणजे एवढा खतरनाक होता. हा भाई नॉमिनेशन मध्ये क्वचितच वेळ आला असेल. हा, आता पाचच्या वीक मध्ये त्याने राकेश बापेट सोबत जी मस्ती केली, त्या मस्तीनंतर हा भाई शेवटपर्यंत नॉमिनेशन मध्ये राहिला. पण हा विशाल कोतेन खरंच बोलतो ना मास्टर माइंड आहे. आणि हा बिग बॉसचं विनिंग मटेरियल असं मला वाटतं. कारण वाटतं म्हणजे आहेच, म्हणजे तो ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळलाय त्या पद्धतीने मला वाटतं की हा सुद्धा विनर होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय विशाल कोतियन बद्दल, तुमचं मत काय आहे? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.